मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 आपल्या 47व्या वर्षात पदार्पण करत असताना आपला 45 वर्षाचा मुक्काम हा चिखली टाळगाव राम मंदिर या ठिकाणी होता. परंतु जेव्हापासून आमच्या या माऊलींची भेट झाली, हे आहेत दत्ता कांबळे माऊली, प्रगत भारतचे संपादक आहे, मालक आहे, पत्रकार आहेत. सातत्यानं या आपल्या या समाजामध्ये, मग तो रोहिदास समाज असो किंवा इतर समाज बांधव असो, जिथे काही लोकांच्या अडचणी असतील त्यांना वाचा फोडण्यासाठी ही कार्यरत व्यक्ती आहे. यांनी आपल्या राम मंदिर जवळ माझी भेट घेऊन सांगितलं, माऊली दिंडीचं नाव संत रोहिदास आहे, आपलं रोहिदास भवन तयार आहे, छोटं का होईना पण तयार आहे. आपण 40-50 आपली वारकरी आहेत, त्यांना इथं यावं. मग आम्ही त्यांच्या सोबत 2023ला अगोदर आलो, पाहिलं, छान वाटलं. पाटील महाराजांचं पण मार्गदर्शन घेतलं, गणपत काळ्यांचं घेतलं, गणेश भोईटेंचं, सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन गेल्या वर्षापासून आपली ही दिंडी, आणि विशेष म्हणजे गाडी राम मंदिर इथं लागण्याची अडचण होती, तर गाडी पण व्यवस्थित लागते. त्यापर्यंत आमच्या दत्ता कांबळे माऊलींनी या ठिकाणी आमच्या वारकऱ्यांची सोय केली. हे सुद्धा या संत रोहिदास भवनातले, या मंदिराचे ते ट्रस्टी आहे, विश्वासू आहेत, सन्मान्य आहेत. त्यामुळे आपल्या दिंडीच्या वतीनं आमच्या वारकऱ्यांना तुम्ही जी काही निवासाची सोय केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिंडीच्या वतीनं तुम्हाला हा श्रीफळाचा सन्मान आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. काल हे एका मोठ्या कार्यक्रमामध्ये होते निगडीला, पण त्यामुळं काही, पण फोनवर मात्र सतत भेट आणि चौकशी. रात्री 10:30 येऊन सुद्धा फोन केला की माऊली मी आत्ता आलोय, काय आपली भेट आहे, रात्रीची वेळ आहे, आपण सकाळीच भेटू. खूप धन्यवाद. आता ह्यांचे जे काही पदाधिकारी येतील तिथं सुद्धा त्यांचं रामकृष्णारीचं काही आपलं भजन होईल. आणि महाराज यांची विनंती आहे की आपलं निघताना भजन समाज मंदिरामध्ये रोहिदास महाराजांच्या सेवेला.